नमस्कार मुलांनो, आज आपण 6व्या वर्गाचं कुठलं युनिट शिकणार आहोत? युनिट आपलं 3.1 टाइम ही कविता आपण अभ्यासलेली होती. त्यानंतर आपलं युनिट 3चं 3.2 द मॅजिक हर्ब ही एक छोटीशी स्टोरी आहे, जी आज आपण अभ्यासणार आहोत. तर मुलांनो, आपल्याला या 5ही स्टेप्समधून काय करायचं आहे, ही स्टोरी अभ्यासायची आहे. सर्वप्रथम आपण लर्न म्हणजेच काय, ते जे सेंटेन्स आहे, स्टोरी काय आहे ते वाचून घेऊया आणि मग काय करूया त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया. बघा काय दिलेलं आहे, 3.2 द मॅजिक हर्ब. आता बघूया मॅजिक हर्ब म्हणजेच काय, मॅजिक म्हणजे काय आणि हर्ब म्हणजे काय. आपल्या लेसनचंच नाव काय आहे, द मॅजिक हर्ब. मॅजिक म्हणजेच काय मुलांना, मॅजिक म्हणजे जादू आणि हर्ब म्हणजे वनस्पती. तर आपण या लेसन मध्ये हे शिकणार आहोत की द मॅजिक हर्ब म्हणजे जादूची अशी वनस्पती आहे, जादूची अशी औषध आहे की जिच्यामुळे काय काय घडते ते आपण अभ्यासूया. बघा, तर सर्वप्रथम काय करूया, याचं म्हणजे इंट्रोडक्शन दिलेलं आहे या लेसनच्या आणि काय सांगितलेलं आहे, स्टोरी पुढे पुढे कशी जाते आणि काय काय होते ते आपण बघूया. बघा काय दिलेलं आहे, हिअर इज अन इंटरेस्टिंग स्टोरी ऑफ अ ग्रीडी innkeeper and his magic herb. Let us now read and enjoy this Japanese folktale. Folktale ही काय आहे, लोककथा आहे. बघा, हिअर इज अन इंटरेस्टिंग स्टोरी. ही खूप अशी इंटरेस्टिंग मनोरंजन स्टोरी आहे, ज्याच्यामध्ये काय होईल, इंटरेस्टिंग स्टोरी ऑफ अ ग्रीडी इन कीपर. बघा, इन कीपर म्हणजे काय, इन म्हणजे छोटे छोटे असे धाबे असतात, छोटे असे भोजनालय असतात, म्हणजे छोटे जे हे काय म्हणतो आपण, हॉटेल जे असतात धर्मशाळेसारखे. म्हणजे एखादी अशी फॅमिली असते जी कोणत्या येणाऱ्या प्रवासाला रात्रीच्या झोपण्याची सोय करते, त्याला जेवण्याची सोय करते. इन कीपर म्हणजेच काय, एक छोटस हॉटेल. इन कीपर म्हणजे काय, एक छोटस हॉटेल म्हणून आपण छोटस हॉटेल किंवा धर्मशाळा वगैरे जी असते तिला काय म्हणू आपण, इन कीपर. ठीक आहे. मग इन कीपर अँड हिज मॅजिक हर्ब म्हणजे इन कीपर जो असतो म्हणजे एक माणूस असतो, त्याची बायको असते, ते काय त्यांचं एक छोटस घर असते, ते काय इन कीपर म्हणजे एक छोटस धाबा टाईप, एक छोटीशी धर्मशाळा सारखं काय करतात ते, म्हणजे ते चालवतात, त्याच्यात येणाऱ्या प्रवाशांना राहायला देतात, त्यांना खायला प्यायला देतात आणि त्या मोबदल्यात काय मिळतात, त्यांना पैसे मिळतात असं. तर बघा, इन कीपर असतो, इन कीपर ग्रीडी इन कीपर म्हणजे एक धर्मशाळेवाला किंवा एक सरायदार माणूस असतो. अँड हिज मॅजिक हर्ब आणि त्याच्याकडे एक जादुई वनस्पती असते, जादुई औषध असते. मॅजिक म्हणजे काय, जादू. लेट अस नाउ रीड अँड एन्जॉय दिस जापनीज फोकटेल. तर बघा, ही जी स्टोरी आहे ती आपली इंडियाची नाही आहे, ही जापनीज म्हणजे जापानची फोकटेल आहे. म्हणजे जापानचे जे लोक म्हणजे लोक काय काय स्टोरी असतात, त्यांच्या पंचतंत्रातल्या वगैरे स्टोऱ्या असतात, ही जापानची स्टोरी आहे, जापनीज स्टोरी आहे. त्याच्यात काय काय असतं, आपण एक इन कीपर असतो, ग्रीडी. ग्रीडी म्हणजेच काय मुलांना, लालची. GREEDY. ग्रीडी म्हणजे लालची. एक लालची इन कीपर असतो म्हणजे सरायदार असतो. जो सरायदार म्हणजेच काय, एक छोटस हॉटेल चालवणारा माणूस असतो, तो काय असतो, ग्रीडी असतो, खूप लालची असतो आणि त्याच्याकडे काय असते, एक मॅजिक हर्ब असते म्हणजे मॅजिक वनस्पती असते आणि त्याचा उपयोग करून तो त्याच्याकडे राहायला येणाऱ्या प्रवाशांसोबत कसा वागतो, काय काय करतो ते बघूया. आता बघा, इथे ग्रीडी इनकीपर म्हटलंय म्हणजे तो लालची आहे, त्याला पैशाचा हव्यास आहे, तो त्या पैसे मिळवण्यासाठी कुठल्या कुठल्या काय काय करतो ते बघूया. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. चला मग आपण काय करूया मुलांना, स्टोरीला सुरुवात करूया. बघूया, आधी इंट्रोडक्शन आधी कंप्लीट करूया आणि आता आपण काय करूया, स्टोरीला सुरुवात करूया. बघा, एक्सप्लेनेशन. एक्सप्लेनेशन म्हणजे काय, या स्टोरीचं स्पष्टीकरण बघूया. बघा, जापनीज स्टोरी आहे त्याच्यामुळे तुम्हाला जापनीज कॅरेक्टर दिसतील. जर ही इंडियन स्टोरी असती, आपली भारतीय स्टोरी असती, तर भारतीय लोकांचा जो पेहराव असतो, जे कपडे असतात, खाण्याचं स्टाईल असते, कपड्यांचं स्टाईल असते, ते वेगळं असते. आणि बघा, जापनीज लोकांचे कपडे, त्यांच्या ज्या मिशा वगैरे आहेत किंवा त्यांची हेअरस्टाईल वगैरे बघा, ते काय आहे, त्यांचं कॉस्ट्युम वगैरे त्यांचा पेहराव काय आहे, वेगळा आहे. तर चला मग आपण स्टोरीला सुरुवात करूया. काय दिलेलं आहे, लॉंग लॉंग एगो. लॉंग लॉंग एगो म्हणजे खूप खूप वर्षापूर्वी, देअर वॉज अन इनकीपर. खूप खूप वर्षापूर्वी काय, एक इनकीपर राहत होता. इनकीपर म्हणजे एक छोटस हॉटेलचं मालिक राहत होता, म्हणजे छोटासा रायदार म्हणू आपण त्याला, की तो
एक छोटस त्याचं घर होतं, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना तो आश्रय द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचा. तर तो बघा इनकीपर कोण आहे? हा इनकीपर आहे, म्हणजेच सरायदार आहे. आता बघूया पुढे. हे बघा हे सगळं त्यांचं कॉस्ट्युम वगैरे सगळं असं जॅपनीज पद्धतीचंच आहे. बघा ही जॅपनीज पद्धतीची हा जो आहे हा कोण आहे? ट्रॅव्हलर. ट्रॅव्हलर म्हणजे काय? हा जो प्रवासी आहे हा बघा. हे काय दिसते? हे इनकीपर जो होता म्हणजे छोट्याशा हॉटेलचा जो मालक होता. बघा हे काय आहे? त्याचं हे आपल्याला घर दिसते, ठीक आहे. आणि हे काय आहे? डोअर आहे, म्हणजे त्याच्या घराचा किंवा त्याच्या छोट्याशा हॉटेलचा दरवाजा आहे. तर बघा दरवाजाला कोणीतरी नॉक करताना दिसते, म्हणजे कोणीतरी त्यांच्या घराच्या समोर आलेलं आहे, त्यांच्या छोट्याशा हॉटेलमध्ये कोणतरी आलेलं आहे. बघा हू गॉट एनी annoyed by the sudden arrival of an unexpected guest to his inn late in the evening. तर बघा काय झालं? Who got annoyed by the sudden arrival. म्हणजे बघा कोणाला असं माहित नव्हतं, तर सडन म्हणजे तिथे अचानक, अरायवल म्हणजे येणे, तिथे अचानक कोणतरी आलं. ऑफ अनएक्सपेक्टेड गेस्ट. अनएक्सपेक्टेड गेस्ट म्हणजे त्यांना तर वाटत होतं की आता संध्याकाळ झाली, आपल्याकडे कोणी गेस्ट किंवा कोणी कस्टमर येणार नाही. पण त्यांना असं काही कल्पना नसताना त्यांच्याकडे एक अनएक्सपेक्टेड म्हणजे गेस्ट आला. गेस्ट म्हणजे काय? पाहुणा आला. GUEST गेस्ट. टू हिज इन लेट इन द इव्हिनिंग. टू हिज इन म्हणजे काय? त्याचं जे छोटस धाबा टाईप होतं, त्याचं जे छोटस हॉटेल होतं, म्हणजे त्याच्यात कोण आला? हा एक गेस्ट आला. लेट इन द इव्हिनिंग म्हणजे खूप उशिरा आला, संध्याकाळी खूप उशिरा आला. दिसतोय आपल्याला की तो दरवाजाला काय करतो आहे? नॉक करतो आहे. बघा आता पुढे म्हणजे हा हे अनएक्सपेक्टेड गेस्ट आहे, जो अचानकपणे आलेला आहे आणि तो काय करतोय? नॉक करतोय. बघा आता आपल्याला काय दिसेल? इनकीपर. हा कोण आहे? इनकीपर आहे, म्हणजे या हॉटेलच्या छोट्याशा हॉटेलचं म्हणजे हा सरायदार आहे, त्याचा काय मालक आहे. आणि आपल्याला इकडे कोण दिसतो? गेस्ट दिसतो. बघा आता बघूया दोघांमध्ये काय संभाषण होतं ते. द गेस्ट वॉज अ पुअर मर्चंट. बघा द गेस्टचं म्हणजे काय डिस्क्राईब केलं आहे? द गेस्ट वॉज अ पुअर. पुअर POOR. पुअर म्हणजेच काय? गरीब. द गेस्ट वॉज अ पुअर मर्चंट. मर्चंट म्हणजेच काय? व्यापारी. मर्चंट म्हणजेच काय? व्यापारी. काय आहे स्पेलिंग मर्चंटची? MERCHANT. मर्चंट. द गेस्ट वॉज अ पुअर मर्चंट. द गेस्ट कसा होता? तिथे जो पाहुणा आला होता या इनकीपर कडे, तो कसा होता? गरीब होता, गरीब व्यापारी होता. पुअर मर्चंट हु वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड अँड हंग्री. तर बघा हा जो गेस्ट आलेला होता, खूप दूरचा प्रवास करून आलेला होता. हा गेस्ट बघा हु वॉज एक्स्ट्रीमली म्हणजे खूपच. टायर्ड म्हणजे काय? थकलेला. टायर्डचा अर्थ काय मुलांना? थकलेला. TIRED. टायर्ड अँड हंग्री. HUNGRY. हंग्री म्हणजे काय? भुकेला. तर बघा या इनकीपर कडे जो गेस्ट आलेला होता, म्हणजे तो कोण होता? पुअर मर्चंट, एक गरीब व्यापारी होता. मर्चंट म्हणजे व्यापारी. हु वॉज एक्स्ट्रीमली टायर्ड अँड हंग्री. तो खूप थकलेला होता, त्याला खूप भूक लागलेली होती. प्रवासामुळे तो काय? खूप गळून गेलेला होता. खूप चालत चालत आला असेल, त्याला भूक लागली, म्हणून तो राहायला आणि खायची व्यवस्था होईल म्हणून ह्या इनकीपर कडे तो आलेला होता. आता पुढे बघूया स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे. He requested the innkeeper to prepare a simple dinner for him. बघा हा कोण आहे? हा पुअर जो मर्चंट आहे, तो खूप थकलेला होता, म्हणून त्याने काय केली? त्या इनकीपरला रिक्वेस्ट केली. रिक्वेस्ट म्हणजे काय? विनवणी केली. काय रिक्वेस्ट केली? ही रिक्वेस्टेड म्हणजे रिक्वेस्ट करणे म्हणजे विनवणी करणे. काय रिक्वेस्ट केली ते आपण बघूया. रिक्वेस्टेड म्हणजे विनवणी करणे. ही रिक्वेस्टेड द इनकीपर टू प्रिपेअर अ सिंपल डिनर फॉर हिम. त्याने काय म्हटलं की आमच्यासाठी तू एक सिंपल जे प्रिपेअर म्हणजे काय मुलांना? तयार करणे. प्रिपेअर म्हणजे तयार करणे. PREPARE. प्रिपेअर तयार करणे. अ सिंपल डिनर. डिनर कशाला म्हणतो आपण? जे रात्रीचे जेवण असते त्याला काय म्हणतो आपण? डिनर म्हणतो. रात्रीचं जेवण डिनर.
रात्रीचं जेवण म्हणजेच काय डिनर, DINNER फॉर हिम. हा थकलेला असल्यामुळे तो इनकीपरला रिक्वेस्ट करतो की तुम्ही माझ्यासाठी काय करा, म्हणजे प्रिपेअर करा, म्हणजे तयार करा माझ्यासाठी डिनर, रात्रीचं जेवण तुम्ही माझ्यासाठी तयार करा. बघूया मग आता हा काय करतो. The innkeeper complained to his wife that it was useless to serve the beggarly customer. बघा, हा इनकीपर आहे आणि ही कोण आहे, ही त्याची त्याची वाईफ आहे. त्याची वाईफ म्हणजेच काय, त्याची ती बायको आहे. बघा, हिचं पण जी आहे ती कॉस्ट्युम वगैरे बघा, ती जॅपनीज पद्धतीनेच तयार झालेली आहे. द इनकीपर कंप्लेंट म्हणजे हा जो इनकीपर आहे तो त्याच्या बायकोला कंप्लेंट करतो. कोणाविषयी कंप्लेंट करतो? त्याच्याकडे जो पुअर व्यापारी आलेला आहे, जो पुअर मर्चंट आलेला आहे त्याच्याविषयी कंप्लेंट करतो. कंप्लेंट टू हिज वाईफ, तो त्याच्या बायकोला कंप्लेंट करतो, सांगतो दॅट इट वॉज युजलेस सर्व. युजलेस म्हणजेच काय, कुठल्याही कामाचा नसणे. युजलेस सर्व द बेगरली कस्टमर. बेगरली म्हणजे काय, बेगरली, बेगर म्हणजेच काय, भिकारी. हा, बेगरली कस्टमर. तर तो आपल्या वाईफला कंप्लेंट करतो की दॅट दॅट इट वॉज युजलेस टू सर्व द बेगरली कस्टमर. म्हणजे तो म्हणतो आपल्या वाईफला की जो कस्टमर आला आहे आपल्याकडे, म्हणजे जो ग्राहक आलेला आहे, तो जो पुअर आहे, म्हणजे तो काही खूप गरीब आहे आणि त्याला सर्व्ह करणे, म्हणजे त्याला सर्व्ह करणे म्हणजे त्याला जेवण वाढणे. सर्व्ह म्हणजे जेवण वाढणे. टू सर्व द बेगरली कस्टमर म्हणजे त्याला असं जेवण वाढले त्या तो म्हणजे असं भिकाऱ्यासारखा कस्टमर आहे. बेगरली कस्टमर म्हणजे खूप गरीब भिकारी ग्राहक आहे. त्याला जेवण सर्व करणं म्हणजे जेवण सर्व करणे म्हणजे काय आहे, मूर्खपणाचं आहे, असं तो त्याच्या वाईफला सांगतो. की त्याला असं वाटतं की आपण याला जेवण वाढलं तर आपल्याला काही पैसे पण भेटणार नाही, आता आपल्याला काही रिटर्न पण देऊ शकणार नाही, तेवढे पैसे पे पण करू शकणार नाही. त्याच्यामुळे याला जेवण वाढणं म्हणजे काय, व्यर्थ आहे ना, आपल्याला याचा काही फायदा नाही, फायदा पण होणार नाही. एक तर हा उशिरा आला, याला आपण किचन मध्ये जाऊन याच्यासाठी जेवण बनवा, याची व्यवस्था करवा, आणि हा तर खूपच गरीब आहे आणि हा भिकाऱ्यासारखा कस्टमर दिसतो, म्हणजे खूपच गरीब दिसतो. याच्यापासून तर आपल्याला काही फायदा पण होणार नाही, पैसे पण मिळणार नाही. मग का बरं याला जेवण वाढायचं, असं तो त्याच्या बायकोकडे कंप्लेंट करतो. हिज वाईफ वॉज अ ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड. बघा, हिज वाईफ इज ग्रीडी म्हणजे त्याची बायको पण. हा इनकीपर आहे, याची जी बायको आहे ती काय, ग्रीडी. GREEDY. ग्रीडी म्हणजेच काय, लालची. अँड अनकाइंड, अनकाइंड म्हणजे निर्दयी. अनकाइंड म्हणजे प्रेमळ नाहीये, ती निर्दयी. टू हर हजबंड, ॲज हर हजबंड म्हणजे ह्याचा जसं जसं इनकीपरचा जसा स्वभाव आहे की तो पण म्हणजे कसं ग्रीडी, खूप लालची आहे, आणि अनकाइंड आहे म्हणजे दयाळू नाहीये, निष्ठुर आहे. ती त्याच्यासारखं स्वभाव त्याच्या वाईफचं पण आहे, म्हणजे त्याच्या बायकोचं पण तसा स्वभाव आहे. हिज वाईफ वॉज ॲज ग्रीडी अँड अनकाइंड ॲज हर हजबंड म्हणजे ही जी त्याची बायको आहे, इनकीपरची म्हणजे सरायादाराची जी बायको आहे, म्हणजे छोट्याशा हॉटेलची ती पण मालकीण आहे. तर ती पण कशी आहे, आपल्या हसबंड सारखी खूप लालची आहे आणि काय आहे, म्हणजे निर्दयी आहे. तिला असं कोणाविषयी मदत करावी किंवा आपण काहीतरी हेल्प करावी आणि काहीतरी जेवण वाढावं, हे तिला पण म्हणजे फुकटात हे सगळं करावं आणि त्याबद्दल आपल्याला पैसे मिळणार नाही, तर हे तिला पण पटत नाही. आता बघूया पुढे ते दोघे जण त्याला जेवण देतात की नाही ते कळेल आपल्याला. बघा पुढे काय आहे, शी ऍग्रीड विथ हिम म्हणजे जसं हिच्या हसबंडनी म्हटलेलं असतं की अरे आपण याला रात्रीचं जेवण सर्व करणार, त्या मोबदल्यात तर हा आपल्याला काही देणारच नाही, हा गरीब आहे, आपल्याला याचा काही फायदा होणार नाही. शी ऍग्रीड विथ हिम, ते हिने त्याच्या म्हणण्याला काय केलेला, होकार दिला, म्हणजे ती ऍग्री झाली की हो तुम्ही हे जे बोलताय ते अगदी बरोबर आहे. अँड डाउटेड वेदर द मर्चंट कुड अफोर्ड टू पे देम. आणि त्यांना डाउटेड म्हणजे ते म्हणतात की आम्हाला डाऊट आहे, की आम्हाला असं वाटते वेदर द मर्चंट कुड अफोर्ड टू पे देम. जो मर्चंट आहे, जो गरीब, जो व्यापारी आहे, कुड अफोर्ड टू पे देम म्हणजे तो आपल्याला पैसे देऊ शकणार नाही, त्याच्यासाठी अफोर्डेबल नाहीये, ते त्याला परवडण्यासारखं नाहीये की आपण त्याला जेवण देऊ, त्याची मदत करू आणि तो आपल्याला म्हणजे भरपूर पैसे देईल आणि आपल्याला त्या बदल्यात मोबदल्यात काहीतरी देईल, तर तो अफोर्डेबल नाहीये, म्हणजे तो तेवढा पे नाही करू शकणार, तेवढे पैसे आपल्याला देऊ शकणार नाही. असे हे दोघं आपापसामध्ये
बोलतात. बघूया मग आता कुठली युक्ती ते वापरतात त्याला घालवायला ते बघूया. द रेंट ॲज वेल ॲज द मील. द रेंट ॲज वेल ॲज द मील म्हणजे ते म्हणतात की तो इथे राहणार आहे, आपण त्याला झोपायला जागा देऊ, त्याला रूम देऊ, त्याला छान-छान डिनर देऊ, त्याला जेवायला देऊ. तर तो अफोर्डेबल नाहीये म्हणजे त्याची तशी परिस्थिती नाहीये की तो आपल्याला तेवढे पैसे पे करू शकेल. कशाचे? द रेंट म्हणजे तो जो राहणार आहे त्या रात्रीचं ज्या रूमचं भाडं आहे. रेंट म्हणजेच काय भाडं. ॲज वेल ॲज मील. मील म्हणजे जेवण. तो म्हणजे आज आपल्याला त्या रूमचं भाडं पण देऊ शकणार नाही आणि आपण त्याला जे जेवण डिनर देणार आहोत त्याचं पण तो पैसे देऊ शकणार नाही. शी आस्क्ड हर हसबंड टू ड्राइव्ह हिम आउट. तर शी आस्क्ड हर हसबंड ती तिच्या हसबंडला असं विचारते टू ड्राइव्ह हिम आउट म्हणजे टू ड्रीव्ह हिम आउट. ड्रीव्ह म्हणजे तुम्ही त्याला बाहेर हाकलून टाका. काय करा तो आपल्याला पैसे नाही देऊ शकणार तर टू ड्रीव्ह हिम आउट म्हणजे काय करा त्याला तुम्ही बाहेर हाकलून द्या. द इनकीपर सेड no to this as it is would have affected their reputation. तो म्हणतो की असं जर आपण केलं तर जी आपली समाजात किंवा जी लोक आपल्याला चांगल्या नावाने ओळखतात की आपण चांगले आहोत, आपले रेप्युटेशन आहे म्हणजे आपण प्रतिष्ठित व्यक्ती आहोत आणि हे जर लोकांना असं कळलं तर काय होईल आपलं रेप्युटेशन म्हणजे आपली प्रतिष्ठा काय जाईल धुळीला मिळेल, आपली बदनामी होईल. काय म्हणतो तो बघा. द इनकीपर सेड. हा इनकीपर म्हणतो सरायदार म्हणतो नो टू धिस ॲज इट वुड हॅव अफेक्टेड. जर आपण असं केलं तर आपल्या कशावर रेप्युटेशन म्हणजेच काय मुलांना प्रतिष्ठा. REPUTATION रेप्युटेशन म्हणजेच काय प्रतिष्ठा. अफेक्टेड देअर रेप्युटेशन जर आपण असं वागलो तर समाजात जी आपली प्रतिष्ठा आहे ती काय होईल म्हणजे त्याच्यावर अफेक्ट होईल म्हणजे लोकांना वाटेल की आपण वाईट आहोत, आपण वाईट बघतो म्हणजे पैशाचे लालची आहोत असं वगैरे काय होईल आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागेल. त्याच्यामुळे आपण असं करणार नाही की ज्याच्यामुळे आपली आपली प्रतिष्ठा जाईल. म्हणजे तो तिला समजावून सांगतो. इनस्टेड ही शेअर्ड अ क्लेवर आयडिया विथ हर. तो म्हणतो की इनस्टेड म्हणजे त्या बदल्यात ही शेअर्ड अ क्लेवर आयडिया विथ हर म्हणजे त्या या इनकीपरला एक आयडिया येते आणि ती त्याला जी आयडिया येते त्याला कुठला तरी असा विचार येतो आणि ती आयडिया तो कोणासोबत शेअर करतो तो ह्या म्हणजे तो आपल्या बायकोसोबत काय करतो तो आयडिया शेअर करतो. तर बघूया कुठला आयडिया येतो त्याला आणि कसा काय आहे त्याच्या आयडियामध्ये. ही हॅड वन मॅजिक हर्ब दॅट मेड द पर्सन हू एट इट फॉरवर्ड समथिंग. तो म्हणतो की ही हॅड अ वन मॅजिक हर्ब म्हणजे तो म्हणतो की माझ्याकडे असा मॅजिकल हर्ब आहे. माझ्याकडे अशी मॅजिकल वनस्पती आहे, औषध आहे. हर्ब म्हणजे काय वनस्पती. वनस्पती किंवा आपण म्हणू औषध. ही हॅड वन मॅजिक हर्ब. तो म्हणतो की माझ्याकडे मॅजिक हर्ब आहे, माझ्याकडे अशी वनस्पती आहे दॅट मेड द पर्सन हू एट इट. जर बघा त्या माणसाने जर ही वनस्पती खाल्ली, ही मॅजिक हर्ब खाल्ली, फॉरगेट समथिंग तो काय आहे सगळं विसरून जातो. माझ्याकडे एक औषध आहे की मी जर हे त्याला जेवणामधून दिली तर तो काय होईल की तो सगळं विसरून जाईल म्हणजे त्याच्याकडे जे सामान आहे, त्याच्याकडे पैसा वगैरे, त्याच्याकडे जी पिशवी आहे तो सगळं इथे ठेवून देईल म्हणजे तो सगळं विसरून जाईल असं तो म्हणतो. बघूया. बघा द इनकीपर प्लॅन म्हणजे हा इनकीपर काय करतो हे तुम्हाला पिक्चर मध्ये दिसते आहे मुलांना. हे बघा काय आहे ही मॅजिक हर्ब आहे म्हणजे अशी वनस्पती आहे जी अशी जादुई वनस्पती आहे की ही जर खाल्ल्यानंतर काय होतं की जे जे आपल्याला जे काही लक्षात राहतं ते आपण सगळं विसरून जातो. फॉरगेट म्हणजे विसरून जातो. द इनकीपर प्लॅन हा इनकीपर प्लॅन करतो म्हणजे प्लॅन तयार करतोय टू ऍड द मॅजिक हर्ब टू मर्चंट्स मिल. तो म्हणतो की हे जे मॅजिक हर्ब्स आहे हे आपण काय करूया हे हा जो पुअर व्यापारी आहे त्याच्यासाठी आपण जो जेवण बनवतो त्याच्यात काय करूया आपण ते औषध मिक्स करूया, ऍड करूया म्हणजे मिक्स करूया. ही फॉरवर्ड सम ऑफ हिज मर्चंडाइज ऍट इन. तो म्हणेल की तो ही फॉरवर्ड सम ऑफ हिज. तो म्हणाला की तो फॉरवर्ड म्हणजे विसरणे. FORGOT. ही फॉरवर्ड सम ऑफ हिज मर्चंडाइज म्हणजे ज्या विकण्याच्या वस्तू असतात विकणाऱ्या विकण्याच्या वस्तू
किंवा माल म्हणू आपण. ॲट द इन तो म्हणतो की जर ही फॉरवर्ड सम ऑफ हिज मर्चंडाइज म्हणजे तो म्हणतो की जर आपण त्याच्या जेवढ्या वस्तू मिळवल्या तर काय होईल, तो त्या वस्तू काय होईल इथेच विसरून जाईल. म्हणजे त्याच्याकडे एक झोळा आहे, एक थाळी आहे, त्याच्यात त्याच्या वस्तू आहेत, जो त्या मर्चंडाइज म्हणजे तो विकायला जातो. तर तो जेवल्यानंतर हे औषधी म्हणजे त्याच्या जेवणात मिक्स करून तो जेवण करेल आणि काय करेल, तो त्या वस्तू इथेच विसरून जाईल. ॲट द इन, इन म्हणजे त्यांचं जे एक छोटंसं हॉटेल आहे, जो धाबा आहे, तर तिथेच तो विसरून जाईल. म्हणून तो असं डिसाईड करतो की त्याच्या जेवणामध्ये काय करायचं, ही हर्ब आहे, ही वनस्पती आहे, ती काय करायची, मिक्स करायची. हिज वाईफ लाईक द आयडिया अ लॉट. त्याच्या बायकोला लॉट म्हणजे खूप जास्त. त्याच्या बायकोला ही जी आयडिया म्हणजे काय मुलांना, कल्पना, IDEA, आयडिया म्हणजे कल्पना. तिला हा जो इनकीपर आहे ही आयडिया त्याच्या बायकोला काय होते, हिज वाईफ लाईक द आयडिया अ लॉट म्हणजे त्याच्या बायकोला ती आयडिया खूप आवडते. The greedy couple prepared a tasty meal for a poor merchant and added the magic herb to it. म्हणजे बघा आता बघा हे दोघे जण काय कामाला लागतात. दोघे जण बघा हे आपल्याला काय दिसतात, मील बनवताना म्हणजे त्याच्यासाठी अन्न तयार करताना स्वयंपाक करताना दिसतात आणि दोघं मिळून ते काय करतात, स्वयंपाक करतात. बघूया द ग्रीडी कपल. ग्रीडी म्हणजे हे जे लालची जोडपं आहे, ते दोन्ही जे हजबंड वाईफ आहे. ग्रीडी कपल, कपल म्हणजे काय, जोडपं, हजबंड अँड वाईफ. द ग्रीडी कपल प्रिपेअर्ड म्हणजे तयार करणे. द ग्रीडी पीपल प्रिपेअर्ड अ टेस्टी मील. बघा आता त्याच्यासाठी खूप टेस्टी म्हणजे असं चविष्ट जेवण बनवत आहे. फॉर द पुअर मर्चंट म्हणजे त्या गरीब व्यापाऱ्यासाठी म्हणजे त्याच्या वस्तू आपल्याला सापडल्या पाहिजे म्हणून काय करतात ते त्याच्यासाठी असं टेस्टी मील बनवतात आणि त्या जेवणात काय करतात, ही जी हर्ब ठेवलेली आहे वनस्पती, मॅजिकल जी हर्ब आहे ती त्याच्यामध्ये टाकतात. पुअर मर्चंट अँड ॲडेड द मॅजिक हर्ब टू इट. म्हणजे जे हर्ब आहे हे काय आहे, ही जी वनस्पती आहे, औषधी वनस्पती आहे, हे काय करतात त्या जेवणामध्ये काय करतात ते ऍड करतात. बघा हे दोघे मिळून त्याच्यासाठी टेस्टी मील म्हणजे खूप चविष्ट असं जेवण प्रिपेअर करत आहे. पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. बघा आता हा जो पुअर मर्चंट आहे त्याला काय देतात, जेवायला देतात. द पुअर मर्चंट म्हणजे तो जो गरीब व्यापारी आहे, सस्पेक्ट एनिथिंग म्हणजे त्याला काहीच असं म्हणजे त्याला काही असं लक्षात येतच नाही. म्हणजे सस्पेक्ट म्हणजे यांनी काहीतरी आपल्या जेवणात ऍड केलेलं आहे, आपल्याला काहीतरी मॅजिकल वस्तू खायला टाकली आहे, म्हणजे तो ओळखूच शकत नाही. म्हणजे त्याला डाऊट येत नाही की यांनी काही मिक्स केलं असेल म्हणून. तो बिचारा आरामात बघा त्या जेवणाचा आनंद घेताना दिसतो. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. बघा आपल्याला पिक्चर मध्ये दिसतंय की हा जो आहे ही जॅपनीज स्टोरी आहे, त्याच्यामुळे बघा त्यांचं जेवण पण वेगळ्या पद्धतीचं असतं. त्यांचे जे स्पून आहे ते वेगळ्या पद्धतीचं असतं. मोस्टली यांच्या जेवणामध्ये नूडल्स असतं, सूप वगैरे असतं किंवा व्हेजिटेबल्स ऍड केलेलं असतं असं. ही थँक बघा त्याला खूप छान जेवण दिल्यामुळे हा जो पुअर मर्चंट आहे, त्यांचा जो कस्टमर आहे तो काय म्हणतो, ही थँक द इनकीपर. तो त्या इनकीपरला म्हणजे या सरायाला काय म्हणतो, थँक्यू बोलतो, धन्यवाद बोलतो. फॉर द गुड मील या दोघांनी त्याला चांगलं जेवण वाढल्यामुळे तो त्यांना धन्यवाद म्हणतो. अँड वेंट टू द बेड. आणि वेंट टू द बेड म्हणजे तो त्याच्या खोलीमध्ये झोपायला जातो. म्हणजे जाताना दिसतंय आपल्याला म्हणजे त्या त्या जे हॉटेलची जी बेडरूम आहे तो तिथे झोपायला जातो. ही थँक टू द इनकीपर. तो परत त्याला काय म्हणतो, इनकीपरला थँक्यू म्हणतो. द गुड मील अँड वेंट टू द बेड. तो बघा त्याच्या रूम मध्ये गेला, झोपायला गेला. द नेक्स्ट डे मॉर्निंग द इनकीपर अँड हिज वाईफ फाउंड द मर्चंट्स रूम एम्प्टी. बघा मग दुसऱ्या दिवशी काय होतं, सकाळी सकाळी काय होतं की द नेक्स्ट डे म्हणजे द नेक्स्ट मॉर्निंग रात्रीच्या नंतर मग दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली. तर दुसऱ्या दिवशी सकाळी काय करतात, द इनकीपर अँड हिज वाईफ. बघा हा इनकीपर आहे आणि याची जी वाईफ आहे हे त्याच्या बेडरूम मध्ये जातात. जो तिथे कोण पुअर मर्चंट झोपला होता त्याच्या बेडरूम मध्ये जातात. बघा बेडवर आपल्याला कोणीही दिसत नाही. अँड हिज वाईफ फाउंड द मर्चंट्स रूम एम्प्टी. बघा ही रूम खाली दिसते आहे, इथे कोणी झोपलेलं दिसत नाहीये. ती जेव्हा बेडरूम मध्ये जातात तर काय होतं, तिथे जो पुअर मर्चंट आहे तो तिथून निघून गेलेला असतो आणि हे जेव्हा येतात तर त्यांना बेडवर तो जो मर्चंट आहे तो त्यांना सापडत नाही. ती रूम खाली दिसते. मग ते विचार करतात की कुठे गेला असेल. एम्प्टी म्हणजेच काय, खाली. द पुअर मर्चंट हॅड ऑलरेडी लेफ्ट द प्लेस
विथ हिज बॅग ऑफ मर्चंडाइज. तर बघा काय होतं की हे पोहोचण्यापूर्वीच एकदम पहाटेलाच काय होतं, द पुअर मर्चंट हॅड ऑलरेडी, म्हणजे तो पुअर मर्चंट, पुअर व्यापारी आहे, ऑलरेडी लेफ्ट द प्लेस, त्याने ती जागा सोडलेली असते, तो तिथून निघून गेलेला असतो विथ हिज बॅग ऑफ मर्चंडाइज. म्हणजे त्याच्याकडे जी सामानाची बॅग असते, तो जे सामान विकतो त्याच्याकडे जी बॅग असते, जी जोडी असते, तो आपलं सगळं सामान घेऊन काय करतो, तो तिथून पहाटेलाच निघून गेलेला असतो. ह्या दोघांना भेटत सुद्धा नाही. They saw the shocked in the shocked innkeeper searched in every nook and corner of the room. इनकीपर तिथे म्हणजे त्याच्या रूम मध्ये परत जातो आणि त्याच्या रूम मध्ये सगळंच पाहत होतो. शॉक, त्याला असा धक्का बसलेला असतो की इनकीपरला धक्का बसलेला असतो की तो कुठे गेला असेल, त्याने आपल्याला पैसे नाही दिले, तो भेटला नाही, त्याने इथे कुठे सामान पण विसरलं नाही. त्याला शॉक का बरं बसते, कारण तो त्याला त्याच्या जेवणामध्ये जी विसरायची मेडिसिन आहे, मॅजिकल जे हर्ब आहे, तो त्याच्या जेवणात तो मिक्स करतो आणि ते खाल्ल्यानंतर पण तो तो त्याचं सामान का बरं विसरला नाही, हे त्याला आश्चर्य असते आणि त्याला तेच एक्सपेक्टेड असते की हा जे सकाळी उठेल तर आपलं सामान वगैरे विसरेल आणि तो तिथून निघून जाईल, पण असं होत नाही. त्याच्यामुळे काय होतं, याला धक्का बसतो, शॉक. अँड सर्च इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम. त्या रूम मधला तो प्रत्येक प्रत्येक काना कोपरा सगळ्या अशा जागा शोधून शोधतो की त्याला काहीतरी मिळेल. तो जो आहे पुअर मर्चंट, काहीतरी विसरला असेल म्हणून त्या सगळ्या जागा शोधतो. ॲज शी वॉज कॉन्फिडंट ऑफ द पॉवर ऑफ द मॅजिक हर्ब. तो सगळ्या जागा शोधतो, त्याला कॉन्फिडन्स असते, त्याला त्याला अशी खात्री असते त्या मॅजिक हर्ब विषयी की तो काही मॅजिक हर्ब विषयी, त्याच्या पॉवर विषयी, त्याच्या शक्तीविषयी त्याला काय असते, खात्री असते की ते खाल्ल्यानंतर तो काही ना काहीतरी विसरेल, पण असं होत नाही. बघा, ॲज ही वॉज कॉन्फिडंट, कॉन्फिडंट म्हणजे त्याला भरोसा असतो, ऑफ द पॉवर, पॉवर म्हणजेच काय, शक्ती. पॉवरची स्पेलिंग काय, POWER, पॉवर ऑफ द मॅजिक हर्ब, पॉवर ऑफ द मॅजिक हर्ब. म्हणजे तो कॉन्फिडंट असतो, त्याला त्याच्या मॅजिक हर्ब वर कॉन्फिडन्स असते की त्याला अशी असं मनापासून वाटतं आणि त्याला असं वाटतं की जी मॅजिक हर्बची जी पॉवर आहे, जी शक्ती आहे, ते खरोखरच काम करते, पण असं घडत नाही. तर त्याचा असं या गोष्टीवर काय विश्वास बसतच नाही की असं कसं काय झालं. द मर्चंट हॅड नॉट फॉरगॉटन एनिथिंग इन द रूम. तो म्हणतो की द मर्चंट हॅड नॉट फॉरगॉटन, म्हणजे जो पुअर मर्चंट आहे तो इथे काहीच विसरलेला नाही. आणि असं कसं नाही, असं का बरं झालं की त्याला त्याचे जे मॅजिक हर्ब आहे ते आम्ही त्याच्या जीवनात मिक्स केली, तरी पण तो का बरं त्याचं सामान विसरलं नाही, त्याला थोडासा प्रश्न पडतो. सडनली द वाईफ स्लॅब्ड हर Suddenly the wife slapped herself on the forehead and said, Suddenly the wife. अचानक त्याची वाईफ काय करते, स्लॅब हरसेल, म्हणजे ती तिच्याच गालावर अशी स्लॅब करणे. स्लॅब करणे म्हणजे असं गालावर झापड मारणे. सडनली द वाईफ स्लॅब हरसेल, ती स्वतःलाच अशी स्लॅब करते, ऑफ द फोरहेड अँड सेड, अशी म्हणजे अशी आपल्या डोक्याला अशी हात टेकते आणि म्हणते, काय म्हणते बघूया. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, म्हणजे तो काहीतरी विसरला आहे. काय विसरलेला आहे, ही हॅज फॉरगॉटन टू पे अस, तो आपल्याला पैसे द्यायला विसरलेला आहे. ते तुमचं ते जी हर्ब आहे ते तुम्ही त्याच्या जेवणात मिक्स केली, हे अगदी बरोबर आहे, पण ती काय म्हणते, तो काहीतरी विसरलाय. पण काय विसरलेला आहे, फॉरवर्ड काय झालेला आहे, तो आपल्याला पैसे पे करायला विसरलेला आहे. म्हणजे जो जो तिथे राहिला, त्याने जे डिनर वगैरे केलं त्या मोबदल्याचे पैसे द्यायला तो काय केलेला आहे, विसरलेला आहे. इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. या घटनेनंतर हा जो इनकीपर आहे, म्हणजे हा जो सरायदार आहे, छोट्या हॉटेलचा जो मालिक आहे, तो काय म्हणतो की तो जो काय आहे, आताची जी औषध आहे, जी मॅजिक हर्ब, तो त्याच्या आयुष्यात कधीही वापरणार नाही. ही जी औषध आहे मॅजिक हर्ब, ती कधीही वापरणार नाही. असं का बरं म्हणतो, कारण बघा म्हणजे लालच या जे आपण ही स्टोरी अभ्यासलेली आहे, जी जापनीज स्टोरी आहे, मॅजिक हर्ब म्हणजे जादुई वनस्पती, ते इथे हेच सांगितलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही अति लालच केलं, व्हिडिओ म्हणजेच काय, लालच, अति लालच केलं तर काय होतं, आपल्या लालची गुणामुळे आपण काय करतो, जे आपल्याला मिळणार असते, ज्या गोष्टी आपल्याला मिळणार असतात त्या सुद्धा आपल्या हातून निघून जातात. म्हणून काय करायला पाहिजे, अति लालच म्हणजे ठेवायलाच नाही पाहिजे. जर तुम्ही
फॉर एक्झाम्पल तुम्हाला चॉकलेट आवडतात, तुम्हाला खूप सारे कोणी चॉकलेट दिलं, तुम्ही अति खाऊन टाकलं ते लालसाने, की हो मी खाऊन टाकते आता माझ्याजवळ आहे. तर काय होईल, तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होईल. म्हणजे अति लालच. तुम्हाला एक स्टोरी पण माहिती आठवत असेल का मिडासची. त्याला पण असं गोल्डचं खूप क्रेज होतं, पैशाचा खूप क्रेज होता. मग त्याने पण काय केलं होतं, असंच विश मागितली होती देवाकडे. त्याला म्हटलं, की मी ज्याला टच करेल, ज्या वस्तूला टच करेल ते सोन्यामध्ये कन्व्हर्ट झालं होईल, गोल्डमध्ये. शेवटी त्याचं खाणं, पिणं, त्याच्या मुलीला ज्याला-ज्याला तो असा टच करतो, त्याचा स्पर्श करतो, तर काय सगळं सोन्यामध्ये, गोल्डमध्ये कन्व्हर्ट होते. ना त्याला जेवता येत, ना त्याला पाणी पिता येत, ना त्याच्या मुलीला त्याला कडेवर घेता आहेत. मग शेवटी काय तो माफी मागतो देवाची आणि त्या म्हणतो, "मला जसं होतं मला तसं ठेव." म्हणजे अति लालच जर केलं तर काय होतं, त्याचे त्याचे म्हणजे साइड इफेक्ट्स होतात, त्याचे वाईट परिणाम होतात. तर इथे आपल्याला हेच सांगितलेलं आहे. तेच हे याच्याशी झालेलं आहे. जो इनकीपर आहे, त्याच्या अति लालसामुळे काय झालेलं आहे, की त्याला जे पैसे मिळणार होते ग्राहकाकडून, पुअर मर्चंटकडून, तर ते काय आहे, त्याला ते पैसे मिळणार नाही त्याला. आणि त्याने एवढी म्हणजे छान जेवण बनवलं, त्याला राहायला दिलं, त्याची सगळी व्यवस्था केली, पण त्याला त्या मोबदल्यात काहीच मिळालं नाही. तर का बरं? की त्याच्या लालचीपणामुळे. म्हणून काय करायला पाहिजे, नेहमी समाधानी राहायला पाहिजे. आपल्याला जे मिळालं आहे, जे आहे आपल्या जवळ त्याच्यात आपण सॅटिस्फॅक्शन राहायला पाहिजे. लोकांची मदत करायला पाहिजे. ते पण कुठलीही अपेक्षा किंवा पैशाचा लालच न ठेवता. हाच मेसेज आपल्याला या स्टोरीमधून दिलेला आहे.